क्रिकेट झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे झालेल्या 19 वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे। कर्णधार आयुष मात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं या विजयासह विक्रमी 6व्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे। या सामन्यात भारतानं दिलेल्या 412 धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 40 षटकात 311 धावात गारद झाला। इंग्लंडकडून कॅलेब फाल्कनरनं 67 चेंडूत 115 धावांची एकाकी झुंज दिली, परंतु भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले। भारताकडून RS अमरीशनं सर्वाधिक 3 गडी मिळवले। तत्पूर्वी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 50 षटकात 9 बाद 411 धावांचा डोंगर उभारला, जी विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली। या डावाचा नायक ठरला तो 14 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी। त्यानं अवघ्या 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 उत्तुंग षटकारांच्या मदतीनं 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली। वैभवला कर्णधार आयुष मात्रेनं 53 तर यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूनं 40 धावांची मोलाची साथ दिली। भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार आयुष मात्रेच्या विरार इथल्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत एकच जल्लोष केला। या विजयासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे। संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत अत्यंत चांगली कामगिरी केली। हा विजय अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। तापमान अंश सेल्सिअस